अच्छा हे होय काय रोहित सरची स्प्लेंडर 0413 चांगली आहे काय बाबा बस 101 बाबा खतरनाक माणसं आहे इले स्प्लेंडर म्हणते ते गाडी बी पाहिजे सोन्या कशी चालू राहिली तर डिक्की टोला पेट्रोल आहे का नाही आहे त्याच्यात का ढकला लागेल मला तुम्हाला रस्त्यातून आपल्याला मी तुला ढकलणाऱ्यातला दिसू राहिलो काय मी तर जिथं पेट्रोल खतम झालं तिथं गाडी बंद करून द्यायचं होय आणि फोन लावून द्यायचा होय काही गाडी तिथे तुमची ठेवली आहे घेऊन जा येऊन भले दिसू राहिले ते आपल्या भरोशावर ठेवली आहे का गाडी 20 रुपयाचं पेट्रोल टाकला वाटते गाडीत नाही हे बुक 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 करू राहिले ते हे चौकवर घे सोन्या आणि चालू दे आपल्याला काय घेणं नाही चौकवर घे आणि जाऊ दे आता जवळच आहे आपलं नाहीतरी फुलाचं दुकान पडते का रे बन अरे लाव ना चौकवर लाव ना तुला सांगू राहिलं चौकवर लावता ऐकूनच नाही राहिला अरे इथूनच घेऊन घेणार बा फुलं तिकून जाता चौकवर चालली जाते आपली गाडी अरे मागे घ्या ना जराची गाडी का फुलं करसान खराब मारले हा पुरी फुलाले चिपकुलीन तुम्ही मागे घ्या थोडीची गाडी अरे काका फुलाला नाही चिपकली आहे मागच आहे आम्हाला समजते तुमची दुकानदारी आहे म्हणून काय करणार आहे तुमचं नुकसान करू बोला काय पाहिजे होतं फुलं पाहिजे हार पाहिजे मोगरा पाहिजे गजरा पाहिजे काय पाहिजे सांगा पटकन नाही गजरा गिजऱ्याचा शौक नाही आम्हाला पाहिजे होता हार सांगा काय रेटचा हार आहे तर तुमच्याशी हाराची रेट तर माझ्यापाशी आहे 10,000 पासून तुम्हाला काय रेंजचा पाहिजे ते सांगा डायरेक्ट मी तुम्हाला दाखवतो कसं आहे तुमचा टाइम वेस्टेड नाही जात आणि माय नाही जात मला कसे हार वयाचे आहे ना अधिक ऑर्डरचे हार आहे सांगा मग पटकन कोणत्या रेंजचा दाखवतो तुम्हाला पूर्ण गुलाबाचा हार म्हटलं कितीच आहे पूर्ण गुलाबाचा पाहिजे 24 कॅरेट गुलाबाचा हार पाहिजे असून तुम्हाला तर 6,000 रुपयाचा आहे कायले पाहिजे तो सांगा तुम्ही मी काय म्हणून राहिलो आमदारासाठी पाहिजे बरोबर हिशोबात लावा भावी आमदार होणारे आहे म्हटलं ते आमच्या गावाचे नाही तर मग कसं त्याला जर माहित झालं तुम्ही पैसे जास्त घेऊन राहिले तुमच्या याच्यावर धाडफाड टाकून देईन ते म्हणून राहिलो आमदार आहे तर धाडकायची टाकन हा कागदपत्र आहे म्हटलं माझ्या दुकानाचे काय रस्त्यावर थोडी घेऊन बसलो आहे हे पुरी तुम्ही जेवढ्यापर्यंत उभे आहे ना म्हटलं तेवढं म्हटलं पुरं लिगल काम आहे आपलं असं हलतं भलतं काम नाही म्हटलं आपलं आमदारसाठी असो का खासदारसाठी असो भाव 1 रुपया कमी होईल पहा तुम्हाला पडत असेल तर म्हटलं 5 फुटाचा हार पाहिजे आपल्याला पाना गुलाबाचा 100-200 नाही होईल का तुम्ही घ्यायला आले का चंदना करायला आले हा अरे 5 रुपयाचा एक गुलाब आहे 100 रुपयातनी कसा काय होणार आहे 5 फुटा हा मग 4 फुलं लावा लागेल दोन तिकून तेले हा आणि एक मनात लटकून द्या लागेल गुच्छासारखा तो येऊन जाईल तुम्हाला 100 रुपयात काय काका धंद्याच्या टायमाला मजा करू राहिले फालतूचे हा घ्या तर सांगा पटकन पाना होत असन तर द्या ना तोच 5,000 आता 100 रुपयात सोमरो इथं नाही भेटत सोमरो भेटून जाईल तुम्हाला जा तुम्हाला काय रेंजचा पाहिजे तो सांगा मला मी बनवून देतो तुम्हाला म्हटलं हा तुमच्या हातापाशी लटकला हा कितीचा आहे कोणता हवाला काय हा तोच किती रुपयाचा आहे म्हटलं तो हे बा हा आहे तुम्हाला 20 रुपयाचा हा घेऊन जा तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हाच फिट दिसू राहिला मला अरे मी काय म्हणतो तात्याला हाच सांगू ना आपण हा हाच म्हणा 1200 रुपयाचा झाला म्हणा हात देऊ ना मस्तकी मारून तात्याला कुठे एवढं माहित पडू राहिलं हा तात्या आता नाहीतरी पार्टी देणार आहे नशे पाणीत राहणार आहे सांगून देऊ टोपी देऊन देऊ तात्याला हा मी काय म्हणून राहिलो अबे हो सोन्या सगळं बरोबर आहे पण बाकीचे बी आहे ना तिथं तात्याला चिवत्या बनवू शकतो तू बाकीच्याला बनवू शकतो काय अरे आपण सारखं म्हणून देऊ ना रे बा मग तुम्ही कोण नाही गेले हार आणाले महाग आहे बा फुलं काय करणार आहे फुलवाला 1200 रुपयाचा हार झाला म्हणा बा अबे पण त्याला अष्टरचे झेंडूचेच फुलं आहे ना गुलाबाचे फुलंही नाही आहे ना काय म्हणून तात्या 1200चा कसा झाला म्हणून दुकानदाराला सांगून देऊ ना दुकानदाराला सांगून देऊ माझ्यासोबत जर एखादा माणूस बसून आला तर डायरेक्ट म्हणायचं बा 1200चा हार झाला तो आता गाडीला लावणारा मी वापस बी नाही घेत गाडीला लावल्यावर हा दुकानदाराला घेतो ना मी फाईलवर पाय तसं म्हणून जमलं तर 1 नंबर बाकीचे आपल्या पुरे खिशात हा 1180 रुपये पुरे खिशात होऊन जाते आपल्या अबे 1180 ना काय होते अधिक तर पेढा नारळ बाकीचे आयटम घ्यायचा आहे त्याच्यात बी घापली भाजी चालते ना आपली कशी गोष्ट करणार आहे अबे हो बेले काय 4-5 दिवसाचा आपला खर्च निघून जाते मग अबे माझ्यासोबत राहशील ना चेत्या तर तुले घर बसल्या बी मी पैसे कसे कमावं लागते ते सांगेन म्हटलं बोला ना पटकन टाइमपास काय करू राहिले मला ऑर्डरचे हार देणार म्हटलं द्या सांगा बरं पटकन कोणता पाहिजे तर टाइमपास नका करू इथं नाही तर जा बरं समोर जा फालतू परेशान नका करू इथं द्या ना तुमच्या हात्यापच्चा काढा तो 20 वाला हार द्या पटकन 2-4 फुलं टाकून द्या हे घ्या पटकन घ्या बरं अरे का हाती घेऊ काय का गळ्यात टाकून घेऊन जा इथून कॅरी बॅग तर द्या 20 रुपयाच्या हाराले कॅरी बॅग द्या 4-5 फुलं टाकून द्या तुमचे भल्ले चावणी आहे अरे कॅरी बॅग ताना लागत होती पन्नीवर बॅन आहे ना आणता का तुम्ही झोडपे खाची हा एक पन्नी द्या तुम्हाला आणि 5,000 रुपये दंड देऊन द्या महानगरपालिकेवाल्यानं मग काय करू आम्ही बसू का डोक्यात लागल भरत अरे घ्या ना द्या ना काय घिसघिस करू राहिले हार घेतला ना आता तुमच्या बच्चा 2-4 फुलं टाकून पन्नीत द्या काका फक्त एवढं एक काम कर जा माझ्यासोबत जर एखादा म्हातारा माणूस येताना दिसला तर मी डोळ्या मारून देईन तुम्हाला तर तुम्ही फक्त एवढं म्हणजा का 1500 रुपयाचा हार झाला आपलावाला हा ठीक आहे ना एवढं काम कर जा फक्त बरोबर काही हरकत नाही काका पेढा कुठं चांगला भेटन 1 नंबर पेढा पाहिजे आणि सगळ्यात सस्ता पाहिजे सांगा कुठं भेटन 1 नंबर क्वालिटीचा पाहिजे A1 क्वालिटीचा सस्ता नाही भेटन तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर सस्ता काय कसं काय भेटणार आहे बाजूला आपल्यावाले चालले जा तिथं अरे काका सगळ्यात महाग पेढा कोणता आहे सगळ्यात महाग दाखवा आपल्याला सस्ता बिलकुल पसंत नाही सगळ्यात महाग दाखवा पैशाची काही हे नाही आहे म्हटलं क्वालिटी पाहिजे आपल्याला खायला कसं आहे हा पेढा तुमचा लय मोठ्या ठिकाणी चालला आणि तिथं वाटल्यावर कसं आहे तुमच्या याच्यावर गर्दी काही विचारू नका एक डाव जर पेढा तुमचा पसंत आला ना म्हटलं रोजचा लागते म्हटलं 10 किलो त्या हिशोबाने दाखवा कसं आहे तुमचंच नाव निघून कुठं बी आमचं नाही निघन अरे असा पेढा देतो तुम्हाला का आपलं 10 लोक नाव काढन तर काढन 10 गावात बी आपलंच नाव काढन द्या बरं थोडंसं खाले कसं आहे तर
कसा वाटला पेढा म्हटलं आहे ना? एक नंबर पेढा दिला म्हटलं, सगळ्यात महाग आहे. 809 किलो. दादा चेत्या, आता 809 किलो सांगू राहिला. आता आपल्याला हा पेढा घ्यायचा याच्यापासून 100 किलो ना. आता कसं करू काही समजून नाही राहिलं. अबे तू पागल आहे ना, सांग ना त्याला. एवढा काही विशेष नाही लागू राहिला म्हणा, जसं तिकडल्या दुकानाचा लागू राहिला होता म्हणा. म्हणतेले असा मी म्हणतो आहे काही एवढा काही चांगला नाही लागू राहिला म्हणतो. चल म्हणतो दुसऱ्या दुकानात. तो म्हणतेस मग काही ना काही. म्हटलं काय काही एवढा विशेष नाही लागू राहिला. याच्या पहिल्या दुकानातला खाल्ला ना तो भल्ला बढिया लागे, आणि एवढा मागही नव्हता म्हटलं. याच्यापेक्षा चांगला असून 200 किलो म्हणे. पहा बा, हा बरोबर लावून द्या. काय आहे तर कसं आहे, आम्हाला रोजच पेढा लागते म्हणून म्हणून राहिलो. बापरे, माझ्यासोबत चलाकी करू आले का? हो काय थांबा ना आता. आता दाखवतो ना तुम्हाला. 50 किलोचा पेढा देतो आता. हा सांगतो 2000 किलो आहे. हात देतो मस्त मारून. बरं ठीक आहे ना मग. म्हटलं हा याच्यापेक्षा आपल्यापाशी याच्यापेक्षा महाग आहे. हा पेढा खाऊन पहा तुम्ही, मग सांगा. दाखवा बरं कोणतं आहे तर खाऊन पाहू द्या बा. खाल्ल्याशिवाय नाही घेत आम्ही डायरेक्ट. अरे हो ना, खाऊन पहा मगच घ्या. आपलं तसं नसते, पहिले खाओ बाद में लो. हा हे घ्या खाऊन पहा. हे पाय, हा काय एवढा सस्ता देणार नाहीये. 100 किलो. आता हा मागून पाय तू 250 किलो घेऊन घे पटकन. मी तुला तेच म्हणून राहिलो होतो 250 किलो हा घेऊन घेऊ. हा त्याच्यापेक्षा महाग आहे म्हणते ना. कसा वाटला म्हटलं हा पेढा? हा एकदम ऊंचा आहे म्हटलं. हा सगळ्यात महाग आहे. क्वालिटी बी पाहिली असेल तुम्ही आता खाऊन. सांगा म्हटलं आता हा किती किलो करू? राजे तुमचे भाव नाही समजू राहिले ना. 1500 किलो पेढा खायले म्हणते, 1200 किलो. 890 पहिले सांगितलं तुम्ही. बरोबर लावायचा. मी म्हटलं 250 किलो न पा जमत असेल तर 250 किलो मी द्यायला तयार आहे. नाही ना, काही लावू राहिले तुम्ही 250 डायरेक्ट. हा एक काम करा, 400 देऊन द्या आणि घेऊन घ्या. अरे मी देत नाही कोणाले. माझ्या भाऊनी बट्ट्याचा टाइम आहे म्हणून देऊ राहिलो तुम्हाला. हे पहा अगरबत्ती आताच लावली. तुमच्या देखताचीच गोष्ट आहे. तुम्ही येऊन राहिले होते तर अगरबत्तीच लावली होती मी जमतेम. 400 देऊन द्या आणि घेऊन घ्या किलोभर. ठीक आहे? बरं द्या 1 किलो करून टाका पटकन. हो ना, माझी हुशारकी करू राहिली होती. अरे बा दुकान घेऊन बसलोय ना, असं थोडी घेऊन बसलोय. रोज येते ना याच्यासारखे. हा आम्हाला सगळंच माहित राहते. बरं हे घ्या थैली आहे ना तुमची वाली इकडे. टाकली म्हटलं याच्यात 1 किलो. चला येतो मग का? येतो म्हटलं. अरे इकून कुकून टाकली म्हटलं त्या गाडी. मला तर काही समजलंच नाही. अरे सोमराने पाहिले का त्या? कुठं लक्ष राहते राजा? काय पाहतं का? पोरीस पाहतं का रस्त्यानं? आरटी वाला उभा होता ना. द्या लागला असताना 500 फाईन. काय करतं? तेवढे आपल्याला घ्यायचे होते याच्यातून तेवढे तिकडूनच द्या लागत. तात्याच्या याच्यातले आपण आता धापले भाजी केली, त्याच्यातले पैसे तिकडे देशील तर काय करशील? आणि त्याच्या सराच्या गाडीत मी पेट्रोलही नाही आहे. बुक करू राहिली. चौकोरच नेतो आता इले. चौकोरच घेतो आता. तिथपर्यंत नेलं तिथं पडे ना, पण आपल्याला गाडी देणार. चौकोरच घे दिले. काही लोड नको घेत बसू. तिथपर्यंत गेली म्हणजे बस आपल्या शोरूम पर्यंत. पाच बसन तो तिकडे काय आहे ते. सर खूप वेळ झालेला आहे ना. आपल्याला डिलिव्हरी पण करायचं आहे. आपलं शोरूम बनवायची वेळ आलेली आहे. कोणासाठी थांबले आहे तुम्ही? अरे लावणारे लावणं त्या दोघायले फोन. हा लावणं पटकन. किती वेळ झाला राजा गेले ते. हा काही समजून नाही राहिलं काय झालं रस्त्यानं, काही नाही. हा काही माहिती नाही पडवलं ना आपल्याला. मोबाईल नाही नेला म्हणते त्यानं सोबत. अरे मोबाईल नाही नेला म्हणून तर तात्या वांदा आहे ना. नाही तात्यावर फोन करायचा राहिलो असतो का मी. अहो तात्या पोट्टे भल्ले बसतं राहते. गेले असं कुठं दारू भारू प्यायले, काही सांगता येते का त्याचं? बापरे, एवढे नक्की तर आहे काय? दारू प्यायला गेले असं काय? अरे बाबा आणते का बांधा? हा माझी गाडी घेऊन गेले ते. पेट्रोल आहे का नाही आहे त्याच्यात? का ढकलत आणून राहिले रस्त्यानं? 5000 रुपये घेऊन गेले. बसले का कुठं बियर बारवर आहे का? देशी स्टेट बसले का? लोई राहिले तिकडे झोपले. काही माहिती नाही पडू राहिलं ना. काय राजा मोहन कायलेच यार दोघायले फालतू आणले यार आपण. अरे त्यालाच तर नॉलेज आहे तात्या पुऱ्या गाडीतलं. आपल्याला माहित आहे का कशी काय पाहिजे तर? त्याला माहित आहे ना कोणती दणकट गाडी आहे तर? आपल्याला थोडी माहित आहे. ते नसतं सांगितलं. त्यालाच नसतं घेतलं तर मग पुऱ्या गावभर पसारा गेला असतं त्यानं. का तात्यानं आमच्या म्हटल्यावर गाडी घेतली आणि आम्हालाच नाही येलं म्हणून. आले होता ते. आले बाबा. किती वेळाची वाट पाहू राहिलो तरी तुमच्या दोघांची. कुठं गेलते? ते तुमच्या रोहित सरला विचारा म्हटलं. त्या गाडीत पेट्रोल किती ढकलत असता? ढकलत या लागलं म्हटलं आम्हाला. म्हणून वेळ झाला. आणि ट्रॅफिक बी किती होती. आरटी वाल्याने पकडलं. 500चा गच्चू तिथे बसला म्हटलं आम्हाला. मग 500 रुपये कायच्यातले दिले तुम्ही? त्या 5000 दिले काय? का जवळचे दिले? त्या 5000 खर्च नाही करायचे. मला पुरा हिशोब लागेल म्हटलं. मला आता पहिले हिशोब दे, मग काय तर पाहू आपण गाडी न्यायची का नाही न्यायची घरी. अरे तो हिशोब वगैरे तुम्ही घरी करता ना. डिलिव्हरीचा टाइम उरायला. आमचा शोरूम बंद करायची वेळ झाली. तुम्ही गाडी नाही निवराली आणखी. घ्या पटकन या गाडीची पूजा करा बरं पटकन. घ्या टाइमपास नका करू. लावू राहिले तुम्ही इथं. अरे घरी करता हिशोब, इथं नका करू. आम्हाला जायचा वेळ झाला आमचा. अरे थांबा ना हो. कुठं चालले राजे हो? काय नाही तरी इथं कोणतं काम करायला लागू राहिलं तुम्हाला? डवरं वक्र करायचं. आमच्यासारखी तुम्ही कास्तकारी केली आहे काय? आले तर बस एका दिवसातच चालले जायचे वापस तुम्ही. थांबा ना राजे हो. एवढी डिलिव्हरी करून द्या गाडीले, मग निघून जा तुम्ही तुमच्या घरच्या रस्त्यानं. आम्हाला काय घेणं देणं आहे? उद्यापासून तुम्ही कोण ना मी कोण? एवढं करून द्या. कसं हे पोट्ट्याच्यानं उशीर झाला. घ्या बरं हे थैली घ्या. याच्यात सगळं आहे. नारळ पेढा हार सगळं आहे. काढा बरं एक आणि करा पटकन पूजा. टाइमपास नका करू. सर लवकर घ्या. मला थोडंसं काम आहे. लवकर जाणं आहे.
घ्या मॅडम, तुमच्या हाताने होऊ द्या पूजा. कसं आहे, बाईचा हात लागला म्हणजे थोडीशी पूजा चांगली राहते म्हणते. घ्या बरं. अरे सुधराना त्या सुधराना, चावटपणा गेलाच नाही का तुमचा ह्या वयात बी? करा ना तुम्ही तुमच्या गाडीची पूजा. चला पटकन या, किले म्हणू राहिले. तू थांब ना बे जरासा, होऊ दे ना तिच्या हातानं पूजा. होऊ दे. सांगा लागेल का काकूल तुमचं ना? फालतू काय करू राहिले का इथं? करा पटकन पूजा आणि चला पटकन या घराकडे. अरे थांब रे बा मोन्या, पटकन या कायचं घराकडे. अरे राजा दारू पाजते म्हणून तर आलो मी गाडी घ्यायले, नाही तर मी काय येत होतो? मी काय कामधंदे सोडून येणार आहे काय? पहिले दारू पाजा मले आणि मग जेवण चारा, मग पाहू काय आहे ते घराकडे रस्ता रे. अरे देतो ना नामदेवराव, 90s पेतान तुम्ही, देतो ना. थांब ना जरासे, गडबड काय करू राहिलाय? गाडी तर आधी घरी न्यायचीच आहे. गाडी ते घराकडे जाईन बी नाही म्हटलं. हो पहिले सांगून देऊ राहिलो, पहिले ढाब्यावर जाईन ते, मग वाईन शॉपवर जाईन आणि मग ते घराकडे जाईन. तशी गाडी जाऊ बी नाही देत मी. अरे त्या गाडीवर बसन तर तिघच जण बसन. तिघ जण मला आता न्या लागू राहिले ते मोठ्या मुश्किलनं. त्या दोघांच्या पसंतीदाची गाडी होय तर बाकीचे काही ऑटोनच जा लागेल ना आपल्याला. अरे जेव्हा घेवायचं म्हटलं पाहिजे म्हटलं तात्या, पहिले सकाळपासून फक्त कॉपीवर यायच्या शोरूम मधले, नाश्ता पाणी काहीच नाही चाललं. तुम्ही एवढा विचार करता? पहिले जेवावर घे जा गाडी इकडून गेल्यावर. पूजा करू का नाही करू गाडीची सांगा पटकन. या काही समजून नाही राहिलं तुमचं. अरे गाडीची पूजा करू द्या, घरी नेऊ द्या, मग तुम्हाला पार्टी देतो ना. मी नाही म्हणून राहिलो काय? आणि तुम्ही 5,000चा हिशोब लागेल मला, पहिले सांगून देऊ राहिलो. अरे घेऊन घ्या ना तुम्ही आता हिशोब. तुम्हाला काय नाही म्हणून राहिलो काय? आम्ही तर कधी द्यायला तयार आहे तुमचा 5,000चा हिशोब. उरले किती त्याच्यातले पैसे ते सांगा पहिले आताच. 500 रुपये उरले दादा त्याच्यातले. अरे 500 रुपये 5,000 फक्त 4,500 रुपये खर्च. अबे असं काय आणलं तुम्ही? काही समजून नाही आलं का? सोन्याचा हार आणला काय आणि चांदीचे पत्र लावलेले पेढे आणले का तुम्ही? तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं का तुम्ही जा, तुम्हाला आमच्यावर भरोसा नसेल तर तुम्हाला पुरा हिशोब देतो. पार्टी गिरटी होऊ द्या, तुम्हाला पुरा हिशोब देतो म्हटलं. उलट आमच्या पच्चे जवळचे 1,000 रुपये चालले गेले म्हटलं त्याच्यात. तुम्ही काय सांगू राहिले आम्हाला? सर करा ना पटकन, किती वेळ लागणार आहे आणखी? अरे घे ना, काही इथं बाबा रात्रीचे 12 वाजता काय? घे ना पकड ना पटकन पूजा. काय लावू राहिले तुम्ही बी? घ्या पटकन, करा लावा अक्षित कुकू आणि टाका हार. थोडा नारळ पटकन. अरे आंध्र इकडे थैली आण. अरे रोहित सर, आरतीचं ताट असेल ना तुमच्यापाशी? का ते बी नाही आहे? आरतीचं ताट द्यावा तेवढा आणून. थांबा 2 मिनिटात आणून देतो आरतीचा ताट. हा हे घ्या, चला करा बरं पटकन, आरती करा पटकन. अरे हार नाही आणला काय? त्याच्यातच आहे ना तात्या, हार पेळा नारळ सगळं आहे ना. काढा त्याच्यातलं, का ते काढून देऊ मी? का रे हार किती आणला? किती वाला हार होय? झेंडूचे फुलं दिसू राहिले याच्यात, तर गुलाबाचे फुलं आहेच नाही. तुम्हाला सांगितलं ना गुलाबाच्या फुलाचा आणा म्हणून. 3.5 लाखाच्या गाडीले हा असा झेंडूच्या फुलाचा हार चांगला वाटते का तो? गावात काय म्हणून लोक? अरे थोस तर किती महाग झाला. थोस तर म्हटलं 1,200 रुपयाचा हार होय. बापा 1,200 रुपयाचा हार कोणत्या दुकानात आणला रे बा? का फॉरेनहून आणला काय? सांगतो ना तुम्हाला, मला पुरा हिशोब लागेल म्हटलं, सांगून देऊ राहिले तुम्हाला. अरे ठीक आहे ना, हिशोब घे जा आणि 1,000 रुपये तुमच्या अंगावर निघून राहिले ते वापस दे जा. अरे घे रे टिक्क्याची वाटी, घे रे सोन्या. टिक्के केला सगळ्याले तसा बसू राहिला का इथं? पाहिजे बरोबर लावजो. भांड्यात कुकू भरल्यासारखं नको लावजो, बरोबर लावजो, नाही डोळ्यात देशील टाकून. नाही अरे लावतो ना बाबा, लोकांच्या साखरपुड्यात लावून राहिलो बरोबर टिक्के, तो इथं काय? अरे घे रे पटापट, गोष्टीचा बाजार घे ना होता ते तुम्ही बी. का पुरी आरती म्हणता का आता इथं? घ्या ना घालीन लोटांगण, घ्या पटकन आटपा कार्यक्रम. अरे सगळ्यांना टिक्के लावले, मॅडमले कोण टिक्का नाही लावला? अनबाद इकडे वाटी, मॅडमले टिक्का लावून येतो. तात्या सुधरा ना, ह्या वयात काय लिटाळी करू राहिले फालतूचे? मार फार खाऊन घेतात ना त्या मॅडमच्या हातचा. इज्जतचा भाजीपाला करायचा आहे का? अरे तू थांब ना राजा, तू थांब ना. कायले गडबड करू राहिला? अरे मला काय कमी समजला का तू? काय लेका सगळ्याला लावला, मॅडमलेच नाही लावला? तुम्हाला शोभते काही? टिक्का लावा लागते सगळ्याले. घ्या मॅडम लावत जा ना टिक्का गिक्का, चांगलं वाटते का ते? काहीच्या काही आपलं टिक्का लावत जा. काय बरं राजा, कसा टिक्का लावून घेतला माझ्या हातानं? अरे तिले बी मी आवडतो ना. अरे बाबा तू मला ओळखतस कुठं आधी? सोळा म्हटलं हे रंदे, काकूल सांगा लागते काय? फालतूची नखरे करू राहिले का इथं? पाय रे तात्या, पाय किती समोर आहे आपल्यावाल्या. पाय तिच्या भांगातच कुकू भरून आला टिक्का लावायच्या बदले. पाय तू म्हणतले का तात्या रंगीला नाही आहे? पाय ना किती रंगीला आहे तात्या. तात्या तले का आपल्या बी 100 कदम समोर आहे. सोने पाय राजा, भांगातच कुकू भरून आला ना. का नामदेवराव, तात्या हे धंदे कधी सोडून म्हटलं? बाना काय गरज होती का त्या बाई टिक्का लावायची? बाई टिक्का लावत असते काय? वा, लावत नसते तर काय? आमच्या इकडे तर लावते. लावला म्हणून काय झालं? तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्ही जो विचार करू राहिले तसे तात्या तशातले नाही आहे. आम्हाला माहित आहे तात्याचा स्वभाव. अरे सगळं ओळख तुम्ही, म्हणलं का चिवट्या म्हणून तुम्ही. चला घ्या बरं, करा पटकन पूजा करा, लवकर पाणी वाईतून. घे रे सोन्या, नारे गिरे फोड पटकन, फोड वाटभर सगळ्याले प्रसादन पेळा घे, ये लवकर. अरे फोडा ना तुमच्या जाताना, फोडणं काय ऐदीपणा करता तात्या तुम्ही बी. घे रे फोड रे, ऐदीपणा कायचा इथं? घे फोड पटकन. तात्या मग कमरेच्यानं वाकून नाही उराल ना. घ्या ना तुम्हीच फोडणं. घे ना, नखरे कायले करू राहिला फालतूचा? फोडणं पटकन, टाइमपास कायले करू राहिला इथं? अरे खरंच तात्या माझी कंबर वाकड नाही उरायली. घ्या ना, त्याला फोडा लाव ना, चेताला फोडा लाव. घे रे फोड रे चेता, तू फोड, जाऊ दे त्याले, नखरे करू राहिला तो आज. बापरे नारळ गिराय तर भल्ला मोठा आणलं रे, त्या मस्तकापेक्षा मोठा आणलं. किती रुपयाचं होय? 500चा नारळ होय म्हटलं, ते स्वस्त नाही आहे. अरे बापा 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 बापा, 500 रुपयाचा नारळ? अरे मेरे बापरे. अरे आपल्या इकडलं थोडी होता ते, कर्नाटकहून बोलावलं म्हटलं स्पेशल. तुम्ही बुलेट घेऊन राहिले होते तर सब सांगतो तुले, कर्नाटक काय आहे कुठं काय आहे तर सब सांगतो. थांब. अरे फोड रे पटकन, कोणते मंत्र म्हणून राहिला एवढे? फोड ना पटकन राजा, इथंच टाइम करू राहिला काय? अरे घेणार रे, घेणार पटकन, घेणार रे. कायले याडो तोंड दुखवू राहिले, माई डोकं दुखू राहिले. आम्ही चाललो जाऊ का शोरूम बंद करून?
तुम्ही पहिले कस्टमर हो राजा, एवढा टाइमपास करू राहिले मला बस. जय बजरंग बली की. अरे मेरे बापरे, नारे लागलं रे मा डोक्याले. अरे बापरे, अरे भोसूरचं अर्धा नारे कुठे गेलं रे बा? अबे तात्याच्या डोक्याला लागलं ना अर्ध नारळ, कसं फोडलं ते अबे? इकडे तिकडे पाहून तर फोडत जाय. अरे पाच जाय ना भोसूरच्या काया, इकडे तिकडे डोकं फोडलं त्या राजा. काय भावात पाडलं त्या मले हे? हा अबे खर्चावर खर्च लावून राहिले. बरं झालं जरासं डोळ्याला नाही लागलं जराशानं, नाही तर डोळ्याचं काम काढत होता तू तर. अरे काय तात्या, तुमच्या चक्कर मध्ये राजा एवढं चिल्लावं लागते काय? त्या नारळातलं पाणी निघालं ते प्यायला नाही भेटलं ना. हट माय बिन. चांगलंच दुखू राहिलं वाटते तात्या, बेंड झालं ना, रक्तच निघू राहिलं ना राजू. अबे लहान जोऱ्यानं लागले का ते गोटा फेकल्यासारखं? हा काय होय हे? एका झोडप्यात फोडलं ना म्हटलं तात्या. मग बजरंगबलीचं नाव घेऊन एका झोडप्यात तर फोडलं, त्याचे 2 तुकडे केले. काढ ते खोबरं काढ आणि सगळ्याला परसात वाटून दे. चल घे काढ बरं. अरे घे रे सोन्या, तू बी हातदार लावू लागणार काढ ना ते. अरे हो पण काय ना काढू दे, चम्मच बी तर नाही आहे, नाही तर चाकू पाहिजे. अरे थांबा थांबा थांबा, काढतो आलं लक्षात आलं काय ना काढ लागते ते. अबे गाडीची चाबी काय काढू राहिला? थांबा ना हो तुम्ही, हो लावून राहिली तर थांब ना जराशी. अरे 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 काय करू राहिले तुम्ही? त्या बुलेटच्या चाबीने काय खोबरं काढवायला का बे तुम्ही त्याच्यातलं? अबे अबे मॅट झाले काय? खराब होईल ना ती चाबी. अरे काही खराब नाही होत ना, आम्ही गावात तसंच करतो ना. काही नसलं का? किती खराब झाले आमच्या चाब्या, काही लावून राहिले आपले, काही चाबी खराब नाही होते. उलट तेल लागते तर सण चालते ते. हो तात्या काही बोला ना त्याले. हा खराब होऊन जाईल ते चाबी, देणार नाही मी, दुसरी देणार बी नाही तुम्हाला. ठेव रे ठेव, लवकर तिथं चाबी ठेव, लवकर ठेव तिथं चाबी. फपडा नको खराब करू फालतूचा. खराब करून टाकशील चाबी बसन का बोंबलत मग इथं गाडी कशी चालू करून ते. अरे बस झालं 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 जाय ना. घ्या काय तुम्हीच पाहिली का गाडी, आणि गाडीची चाबी घ्या लावली. अरे वाट रे सोन्या, पटापट वाट जरा. घ्या हो तात्या घ्या, तुम्हीच गाडी घेतली तुम्हीच पेडाने खासान तर कसं जमन? आणि इकडे पेडा आण लवकर. चला भेटला ना सगळ्याले, आणि चला आता उरलेला मी खातो. मारा हो किक तात्या, मारा ना, करा ना आता ढक 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 करा उद्घाटन तुमच्या हातानं. अरे बापरे बापरे, आवाज रे आवाज गाडीचा. अरे बापरे, भल्ली टॉप लेवलची गाडी दिल्ली बनली का तुम्ही घेऊन? मध्ये माना लागेल, पैसे गेले चालते नाही का? अरे बापरे आवाज, बापरे 10 लोक आताच पाहू राहिले रे, गावातले तर पुरे लोक आहे ना आता पाहिले गाडीले. येते गावातले लोक पाहिले, गावात कोणच नाही घेतली ना, तुम्हीच तर घेतली पहिले. अरे बसले का रे बा, दोघांचे दोघे बसले का पहिलेच? तात्या बोलीच तशी होती ना, काही इकून आम्ही गाडीवरच आहे, कारण आमची इकडे इज्जत आहे म्हटलं. अभी तुमची इज्जत तर कुठंच नाही आहे, मला का सांगू राहिले या गोष्टी तुम्ही? याटो ना व्हा म्हटलं पैदल, मी एकटा येतो. शीट फाडू का गाडीची, फाडू का शीट? हा करू का उद्घाटन तिचं आता? हो जाओ तात्या, त्या दोघायलेच घेऊन जा. जा जा बाबा, दोघायलेच घेऊन जा. म्हटलं पार्टीचं कसं जेवण घेऊन राहिले होते ना तुम्ही? म्हटलं पार्टी उद्या घेऊन घ्या, उद्या शांततेत होऊन जाते पार्टी. हा उद्या करून घेऊ ना आपण पार्टी. श्रावण सोमवार बी आहे, मस्त पनीरची भाजी, उपास सोडून घे जा, ठीक आहे? अरे माया ठीक आहे, नामदेवरावचं दिलीप भाऊचं कसं? हा हे बिना पार्टीचे कसं जाईल? का हो दिलीप भाऊ नामदेवराव, काही तर विचार करा. 9:30 इथंच वाजले ना, 10-11 वाजते ना घरी झाले. हा एक काम करा, याटोनं तुम्ही येऊन जा, मी पैसे देऊन देतो, काही हरकत नाही. घर पोचायला लागेल तर स्टॉप पर्यंत नका येऊ, याले टाइम लागते, रात्री झाला टाइम झाला. आता आपण आता उद्या मस्त रात्री पार्टी करू, काय म्हणता? पा विचार करा. काय राजू तात्या, इथं टाइमपास केला ना आता म्हणून राहिले? हा बरं ठीक आहे ठीक आहे, उद्या करू मग रात्री पार्टी, ठीक आहे. दिलीप भाऊ काही नाराजी? हा काही नाराजी असेल तर सांगून द्या. बरं ठीक आहे ना, उद्याच करू आता, जाऊ द्या आता, माझी इच्छा नाही करायची, लय टाइम झाला आपल्याला. बरं मग मी निघतो म्हटलं, तुम्ही ऑटोने येऊन जा, ठीक आहे ना? बरं बरं ठीक आहे मग.